आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। आपल्या नेत्यावर प्रेम असावं तर असं एकनिष्ठतेचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ आपण पाहिली। सत्तेसाठी बडे नेते या पक्षातून त्या पक्षात जाताना पाहिले, पण शिरोळ तालुक्यातील तमदलगे गावात राहणारा एक 21 वर्षीय तरुण विवेक कांबळे हा राष्ट्र विकास सेना पक्षामध्ये काम करण्यास पदाधिकारी आहे। खरं तर आपल्या नेत्यावरचं प्रेम कसं असावं आणि एखाद्या पक्षाशी कसं एकनिष्ठ राहायचं हे या युवकाकडून शिकावं। त्याने चक्क पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांचा फोटो टॅटू म्हणून आपल्या छातीवर काढून त्याचे पक्षाप्रती प्रेम व एकनिष्ठता दाखवून दिली। इतर बड्या नेत्यांसाठी हे एकनिष्ठतेचे उदाहरणच आहे। पक्षात कार्यरत असताना विविध सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम विवेक कांबळे यांनी केले। विवेक कांबळे हे आपल्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। सध्या तरुण मंडळी हातावर छातीवर अभिनेता अभिनेत्री किंवा आपल्या आवडत्या मुलामुलींचे फोटो टॅटू काढतात, पण विवेक कांबळे यांनी नुकतेच आपल्या छातीवर राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांच्या फोटोचे परमनंट टॅटू काढले आहे। त्याचबरोबर त्याच्या उजव्या हातावर राष्ट्र विकास सेना आमचे दैवत सुधाकरजी गायकवाड साहेब हे सुद्धा टॅटू काढले आहे। यावरून हे लक्षात येते की सध्या पक्षाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते खूप कमी आहेत। विवेक कांबळे यांनी राष्ट्र विकास सेना पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या नेत्यावर असणारे जीवापाड प्रेम जगाला दाखवून दिले आहे। सध्या अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याची गरज आहे। खरं तर सामाजिक कार्य करत असताना पक्षाशी एकनिष्ठ राहताना आपल्या पक्षाच्या नेत्यावर किती प्रेम असावं हे या युवकानं दाखवून दिलं आहे। विवेक कांबळे यांनी काढलेल्या टॅटूची शिरोळ तालुक्यासह संपूर्ण परिसरात तुफान चर्चा होत आहे। वंदे मातरम न्यूजसाठी तीर्थराज चव्हाण। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।